विचार करा, शेतात केलेली महिनोमहिन्यांची मेहनत आणि ती एका अदृश्य शत्रूमुळं क्षणात नष्ट होऊ शकते. भारतातल्या अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ना हे खूप मोठं आणि कठू वास्तव आहे. ऊस आपल्या देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा आहे, यात काहीच शंका नाही. पण या गोड पिकाला काही अशा अदृश्य शत्रूंचा सामना करावा लागतो, जे कधीकधी लक्षातही येत नाहीत. चाबूक काणी आणि खोडवा खुरट्या हे असेच काही रोग आहेत, जे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर खूप मोठा आघात करू शकतात. यामुळं फक्त पिकाचं वजनच कमी होत नाही, तर अक्षरशः संपूर्ण हंगामाची कमाई धोक्यात येते. हो, ही आकडेवारी कदाचित धक्कादायक वाटेल, पण ती खरी आहे. जर या रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत झाला, तर उत्पादनातली घट 25% ते अगदी 100% पोचू शकते. याचा सरळ अर्थ काय होतो, तर संपूर्ण पीक वाया जाण्याचा धोका असतो. ही खरंच एक भीतीदायक संख्या आहे. पण घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही, कारण यावर उपाय आहेत. या रोगांचा जर सामना करायचा असेल, तर सगळ्यात आधी आपल्याला त्यांना नीट ओळखावं लागेल. आजच्या या सविस्तर विवेचनात आपण याच अदृश्य शत्रूंना उघडं पाडणार आहोत. चला तर मग, हे सगळं आपण अगदी टप्प्याटप्प्याने समजावून घेऊया. आपण सुरुवात करणार आहोत काणी रोगाच्या ओळखीपासून. त्यानंतर खोडवा खोरट्या नावाचा जो एक लपलेला धोका आहे, त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. मग हे रोग पसरतात कसे, त्यांच्यावर नेमके उपचार काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात त्यांना आपल्या शेतापासून दूर ठेवण्यासाठी आपण काय काय करू शकतो, या प्रत्येक मुद्द्यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या रोगापासून, जो ओळखायला तुलनेने खूप सोपा आहे. चाबूक काणी. या रोगाचं नावच त्याच्या मुख्य लक्षणावरून पडलं आहे. यामध्ये होतं काय की ऊसाच्या मुख्य खोंबातून चापकासारखा एक काळा अवयव बाहेर येतो, जो दिसायला अगदी विचित्र असतो. तर या रोगाला कारणीभूत आहे अस्टिलॅगोसाइटामिनिया नावाची एक बुरशी. आता हे शास्त्रीय नाव लक्षात ठेवायची तशी काही गरज नाही, पण हे नक्की लक्षात ठेवा की ही एक बुरशी आहे जी आपल्या पिकावर हल्ला करते. आणि या हल्ल्याचं सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे तो काळा चाबूक, जो या रोगाची मुख्य ओळख बनला आहे. सुरुवातीला हा जो चाबूक असतो तो एका पातळ चंदेरी रंगाच्या पापुद्र्याने झाकलेला असतो. पण या चंदेरी आवरणाच्या आत लाखो करोडो काळे बीजाणू लपलेले असतात. जसजसा रोग वाढतो तसतसा हा पापुद्रा फाटतो आणि त्यातून कोळशाच्या भुकटीसारखी काळी धूळ बाहेर पडते. हेच ते काणी रोगाचे बीजाणू असतात. ते इतके हलके आणि सूक्ष्म असतात की वाऱ्यासोबत मैलोनमैल प्रवास करू शकतात. जरा विचार करा, एकच रोगट झाड वाऱ्याच्या मदतीने संपूर्ण परिसरातील निरोगी पिकांनाही धोक्यात आणू शकतं. शास्त्रज्ञांनी जेव्हा सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं, तेव्हा त्यांना आढळलं की हे बीजाणू फिकट तपकिरी, गोलाकार आणि साधारण 6.5 ते 8.5 मायक्रॉन व्यासाचे असतात. म्हणजे किती लहान, म्हणूनच हा धोका इतका मोठा आहे. आता आपण दुसऱ्या आणि त्याहूनही मोठ्या धोक्याकडे वळूया, ज्याचं नाव आहे खोडवा खुरट्या रोग किंवा RSD. चाबूक काणीच्या स्पष्ट दिसणाऱ्या काळ्या चाबूकच्या अगदी उलट RSD हा एक छुपा रुस्सम आहे. त्याला ओळखणं खूपच कठीण आहे, कारण त्याची कोणतीही स्पष्ट बाह्य लक्षणं पटकन दिसत नाहीत. तो आतून ऊस पोखरत राहतो. या रोगाचं कारण आहे एक जीवाणू, ज्याचं नाव आहे क्लेव्हीबॅक्टर झायली. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे जीवाणू ऊसाच्या आतल्या पाणी आणि अन्न वाहून नेणाऱ्या नलिकांमध्ये अडथळा निर्माण करतात. जणू काही आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्याच बंद झाल्या आहेत. यामुळे झाडाला पुरेसं पोषण मिळत नाही आणि त्याची वाढ आतल्या आत खुंटते. तो आतून आजारी असतो, पण बाहेरून आपल्याला लवकर काहीच कळत नाही. मग प्रश्न असा येतो की बाहेरून काहीच दिसत नसेल तर या अदृश्य शत्रूला ओळखायचं तरी कसं? तर याचं उत्तर ऊसाच्या कांड्याच्या आत दडलेलं आहे. या रोगाचं अचूक निदान करण्यासाठी आपल्याला ऊसाचं कांड उभं चिरावं लागतं, कारण याची बाह्य लक्षणं इतकी सूक्ष्म असतात की ती सहजपणे दुष्काळामुळे किंवा खतांच्या कमतरतेमुळे आली आहेत असा आपला गैरसमज होऊ शकतो. आणि म्हणूनच हा रोग अनेकदा लक्षातच येत नाही आणि गुपचूप आपलं नुकसान करत राहतो. ह्या चित्राकडे नीट लक्ष द्या. इथे आपण तरुण आणि प्रौढ कांड्यांमधला फरक स्पष्टपणे पाहू शकतो. डावीकडे दिसणाऱ्या तरुण कांड्यांमध्ये जर आपण ती पेऱ्यांजवळ उभं चिरलं तर आपल्याला एक विशिष्ट गुलाबीसर रंग दिसतो, आणि उजवीकडे प्रौढ कांड्यांमध्ये आपल्याला पेऱ्यांच्या पायथ्याशी नारंगी लाल किंवा पिवळसर तपकिरी रंगाचे ठिपके किंवा अगदी स्वल्पविरामाच्या आकाराचे डाग दिसतील. ही लक्षणं ओळखणं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण याच खुणा आपल्याला ह्या अदृश्य शत्रूपर्यंत पोहोचवतात. ठीक आहे, तर आता आपण दोन्ही रोगांची ओळख करून घेतली. आता जरा आणखी खोलवर जाऊया आणि पाहूया की हे दोन पूर्णपणे भिन्न असलेले रोग शेतात पसरतात कसे.
आपला ऊस आजारी कसा पडतो हे समजून घेणं हे प्रतिबंधासाठीचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. जसं आपण डावीकडे पाहू शकतो, काणी रोगाचा प्रसार मुख्यत्वे 2 मार्गांनी होतो. पहिला आणि सर्वात मोठा धोका आहे बाधित बेणं. जर लागवडीसाठी वापरलेलं बेणंच रोगट असेल, तर नवीन पीक सुरुवातीपासूनच आजारी असणार हे नक्की. दुसरा मार्ग आहे हवा. चापकातून बाहेर पडणारे लाखो बीजाणू वाऱ्यासोबत सहज पसरतात. याउलट उजवीकडे दाखवल्याप्रमाणे खोडवा खुरट्या रोगाची गोष्टच वेगळी आहे. तो सुद्धा बाधित बेण्याद्वारेच पसरतो, पण त्याचा सर्वात जास्त प्रसार होतो तो आपल्याच हातांनी, आपल्याच अवजारांमधून. इथे आपलेच हत्यार आपले शत्रू बनतात. जेव्हा आपण कोयत्यांनी किंवा मशीनने ऊस तोडतो, तेव्हा एका रोगट झाडाचे जीवाणू त्या पात्याला चिकटतात आणि पुढच्या निरोगी झाडाला कापताना ते थेट त्या झाडात प्रवेश करतात. ठीक आहे. तर संक्रमणाचे मार्ग समजून घेतल्यावर आता आपण थेट या रोगांवर उपचार आणि नियंत्रण मिळवण्याच्या सर्वात प्रभावी पद्धतींकडे वळूया. कारण समस्या समजून घेण्यासोबतच त्यावर उपाय शोधणंही तितकंच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेण्याला निर्जंतुक करण्याचा सर्वात प्रभावी आणि सिद्ध झालेला मार्ग म्हणजे उष्णता उपचार किंवा ज्याला आपण थर्मल ट्रीटमेंट म्हणतो. ही एक अशी शास्त्रीय पद्धत आहे ज्यामुळे ऊसाच्या बेण्याला कोणतीही हानी न पोहोचवता त्याच्या आत लपलेली काणीची बुरशी आणि खुरट्या रोगाचे जीवाणू हे दोन्ही नष्ट होतात. याला आपण ऊसाच्या बेण्याला दिलेलं तापमानाचं स्नान असंही म्हणू शकतो. हे स्नान रोगजंतूंना मारण्याइतकं गरम असतं, पण बेण्याला इजा न पोचवण्याइतकं नियंत्रित असतं. यात 3 मुख्य पद्धती आहेत. पहिली आहे गरम पाण्याची पद्धत. यात बेण्याला 50°C तापमानाच्या पाण्यात बरोबर 30 मिनिटे किंवा 52°C पाण्यात 18 ते 30 मिनिटे बुडवून ठेवतात. दुसरी आहे गरम हवेची पद्धत. यात बेण्याला 50°C तापमानाच्या गरम हवेत 1 तास ठेवलं जातं. आणि तिसरी आहे ओलसर वाफेची पद्धत. यातही 50°C तापमानाला 1 तास वाफ दिली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तापमान आणि वेळ अचूक असणं फार महत्त्वाचं आहे. उष्णता उपचारासोबतच रासायनिक उपाय ही संरक्षणाची दुसरी महत्त्वाची फळी आहे. लागवडीपूर्वी बेण्याला कार्बेंडाझिमसारख्या बुरशीनाशकाच्या द्रावणात 10 ते 30 मिनिटे बुडवल्याने खूप चांगला फायदा होतो. आता खोडवा खुरट्या रोगासाठी अवजारांची स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. प्रत्येक वेळी ऊस तोडणीनंतर कोयते आणि मशीनची पाती निर्जंतुक करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर आपणच एका झाडाचा रोग दुसऱ्याला लावू. आणि आता शेवटचा उपाय, जो अत्यंत गंभीर परिस्थितीतच वापरावा लागतो. जर शेतात 50%पेक्षा जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर ग्लायफोसेटसारख्या तणनाशकाची फवारणी करून संपूर्ण पीक नष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. हे कठोर वाटू शकतं, पण याला आपल्या शेतासाठी एक रिसेट बटन दाबण्यासारखं समजा, जे आपल्याला पुढच्या हंगामासाठी एक नवी आणि निरोगी सुरुवात करण्याची संधी देतं. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की उपचार हा लढाईचा फक्त एक भाग आहे. खरं आणि दीर्घकालीन यश हे एकात्मिक प्रतिबंधात्मक धोरणांमधूनच मिळतं. कारण आपण नेहमीच ऐकतो, प्रतिबंध हा उपचारांपेक्षा केव्हाही श्रेष्ठ असतो. एकात्मिक रोग व्यवस्थापनात काही खूप महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. पहिली पद्धत आहे रोगिंग. याचा सोपा अर्थ आहे शेतात नियमित फिरून रोगग्रस्त झाडं शोधणं आणि ती मुळासकट काळजीपूर्वक काढून टाकणं आणि जाळून नष्ट करणं. दुसरी गोष्ट, जर आपल्या शेतात 10%पेक्षा जास्त प्रादुर्भाव असेल तर खोडवा घेणं टाळलं पाहिजे. म्हणजे एकदा कापणी झाल्यावर त्याच मुळांवर पुन्हा पीक येऊ देणं धोकादायक ठरू शकतं. तिसरं, पिकांची फेरपालट करा. सतत ऊस न घेता मध्ये दुसरं पीक घेतल्यास त्या रोगाचं जीवनचक्र तुटतं. आणि चौथं आणि महत्त्वाचं, नेहमी रोगप्रतिकारक जातींची निवड करा. आपल्या कृषीशास्त्रज्ञांनी CO7704 आणि CO6806 सारख्या अनेक चांगल्या जाती विकसित केल्या आहेत. आणि या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट, हे घर बांधण्यासारखंच आहे. जर पायाच कमकुवत असेल तर इमारत कितीही चांगली बांधली तरी काय उपयोग नाही. तसंच निरोगी प्रमाणित बेण्याने सुरुवात करणं हाच यशस्वी ऊस शेतीचा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. आपली सुरुवातच जर निरोगी असेल तर अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. हे सगळं निरोगी बी ते साखर या एका चक्राच्या ध्येयामध्ये अगदी अचूकपणे बसतं. निरोगी बियाण्यांच्या लागवडीपासून ते फायदेशीर पिकाच्या कापणीपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेकडे आपल्याला एकात्मिक दृष्टीने पाहणं आणि प्रत्येक टप्प्यावर काळजी घेणं खूप आवश्यक आहे. ऊस शेती ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे आणि हे अदृश्य शत्रू शांतपणे आपला नफा चोरू शकतात.
आता प्रश्न हा आहे की हे अदृश्य शत्रू आपल्या शेतात तर शिरले नाहीत ना? काळे चाबूक आणि खुंटलेली वाढ यांसारखी लक्षणं वेळीच ओळखून, बेण्यावर योग्य प्रक्रिया करून आणि शेतीमध्ये स्वच्छता राखून आपण आपल्या उत्पादनाचं संरक्षण करू शकतो. प्रमाणित आणि रोगमुक्त बेणं वापरा, आपली अवजारं स्वच्छ ठेवा आणि रोगट झाडं वेळीच काढून टाका. माहितीपूर्ण आणि सक्रिय राहून आपण एक यशस्वी आणि उत्पादक हंगाम नक्कीच सुनिश्चित करू शकता. जर हा व्हिडिओ तुमचे विचार बदलत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.